श्रद्धेय जय ठाकूर की आवाज येतोय माझा? जय हो गुरुजीं की, जय हो ठाकूर की. सुरू करायचं वियोग आहे आपण. माझा आवाज येतोय? हो हो येतो येतो. ज्ञान सांगेने सहज विज्ञानाशी ही आपली 17वी आवृत्ती आहे. 17व्या आवृत्तीमधील आजचा 7वा अध्याय आहे. पांगुळ हा अध्याय सुरुवातीला होता. दुसऱ्या वेळेस लोंढे भैयाने, तिसऱ्या वेळेस वैशूनी घेतला होता, चौथ्या वेळेस मी घेतला होता, पाचव्या वेळेस ममताने घेतला होता संभाजीनगरच्या, त्याच्यानंतर परत वैशूने घेतला होता, त्याच्यानंतर बायजाने, परत संगीताईने, त्याच्यानंतर दत्तात्रय डुंबरे सरांनी घेतला होता, परत 10वी आवृत्तीला मीच घेतला होता, 11व्या आवृत्तीच्या रामदास भैयाने घेतला होता, 12व्या वेळेस इंगळे सरांनी घेतला होता, 13व्या वेळेस बाबू भैया बनसोडे यांनी घेतला होता, 14व्या वेळेस राणी गायकेनी घेतला होता, 15व्या वेळेस डॉक्टर दायमा सर जे जालन्याला आहेत त्यांनी घेतला होता, आणि 16व्या आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीताई यांनी घेतला होता. 17वी आवृत्ती आहे. 17व्या आवृत्तीच्या वेळेस विवेक भैया घेत आहेत. आणि आजचा क्लास अर्धा तास होणार आहे. विवेक भैया करा सुरू. घ्या. जय ठाकूर की. सर्वांना प्रणाम. ज्ञान सांगेन सहज विज्ञानेशी हा जो गुरुजींचा सूत्र ग्रंथ आहे, या सूत्र ग्रंथामध्ये संत वचने जी त्रिकालाबाधित सत्य असतात, त्या संत वचनांना विज्ञानाच्या परिभाषेमध्ये गुरुजींनी एक विश्लेषणात्मक रूप देऊन कशा प्रकारे ही संत वचने, ही सत्य वचने आहेत आणि विज्ञानाच्या त्रिकालाबाधित सत्य असलेल्या सूत्रांशी ती कशा प्रकारे जुळतात किंवा जुळवता येतात, याचं सखोल चिंतन या सूत्र ग्रंथामध्ये केलेलं आहे. गुरुजींचा हा जो विज्ञान विवेचनाचा प्रवास आहे, हा प्रवास हे दर्शवतो की अध्यात्म हे काही गौडबंगाल नाही. आध्यात्मिक सत्य, आध्यात्मिक अनुभूती आणि विज्ञानातून असलेले त्रिकालाबाधित सत्य असलेले प्रयोग, सिद्ध झालेले प्रयोग, या दोन गोष्टी विसंगत तर नाहीच नाहीत, परंतु कदाचित आज न उद्या लोकांना ज्याची जाण येईल त्या सूत्रांचा सूत्रपात करण्याचा एक अत्यंत यशस्वी असा प्रयोग या पुस्तकाच्या माध्यमातून खंदारे गुरुजींनी केलेला आहे. आपण आतापर्यंत जी 6 वेगवेगळी प्रकरणं बघितली, त्या 6 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अशाच प्रकारची विविध संत वचने गुरुजींनी निवडून ती विज्ञानाच्या निकषावर घासून पुसून आपल्या समोर कशी लख उजळून येतात याचा विवेचन आपण गेल्या 6 प्रकरणांमध्ये बघितलं. हे 7वं प्रकरण जे आहे हे संत गोरा कुंभार यांच्या अत्यंत उज्ज्वल आणि त्यागपूर्ण अशा जीवनातून जे एक सत्य बाहेर आलं, त्या सत्याला विज्ञानाच्या निकषावर घासून पुसून आपल्याला उजळता येतं का किंवा ते सप्रमाण सिद्ध करता येतं का, या संबंधीचं हे 7वं प्रकरण आहे. या 7व्या प्रकरणाचा शीर्षक पांगुळ झालो देवा, म्हणजे हात नाही, पाय नाही आणि पांगुळ झालेलं आहे, अशा प्रकारची एक मजबुरीची स्थिती वर्णन करत इथे संत वचनाचा उल्लेख करत गुरुजींनी असा प्रश्नचिन्हात्मक विचारलेला आहे की खऱ्या अर्थाने या गोष्टीला कुठे विज्ञान सप्रयोग सिद्ध करतं का. एक गोष्ट जी संत गोरा कुंभारांच्या जीवनचरित्रामध्ये येते, आणि कारण की संत गोरा कुंभार हे ज्ञानदेव माऊली आणि सर्व समकालीन नामदेवांसारखे संत आहेत, या संतांचे समकालीन होते, सखे होते, मित्र होते. संतांच्या मेळाव्याला हे सगळे लोक एकत्र येत असत नव्हे तर तेर येथे गोरा कुंभारांकडं ही सगळी माणसं, हे सगळे संत महात्मे
हे येत असल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये ऐकायला मिळतात. मग या संत गोरा कुंभाराच्या संदर्भातील एक कथा येते की अत्यंत त्यागपूर्ण असं जीवन जगणारे, अत्यंत भक्तिरसात असं न्हावून निघणारे संत गोरा कुंभार, कर्मयोगी गोरा कुंभार यांच्या त्यागवृत्तीला कुठेतरी झोपेमध्ये आपल्याच स्त्रीच्या शरीराचा स्पर्श झाला आणि मग त्यांचे दोन्ही हात त्यांनी छाटून टाकले. या हातांमध्ये काम वासना जागी झाली का काय, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग आता संत गोरा कुंभारांचे हे हात भजन करण्यासाठी, टाळी वाजवण्यासाठी आता कसे एकत्र येतील, कसे उदयाला येतील, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला. आणि असं म्हणण्यात येतं की संत गोरा कुंभारांचे ते थोटे हात पुन्हा एकदा उगवले. इथे या प्रकरणाची सुरुवात होते की हे खरं आहे का, की अनेक चमत्कारिक सुरस अशा कथा लोकांना धर्मावर, भक्तीवर विश्वास बसावा यासाठी रूढ केल्या जातात, कर्णोपकरणी पसरवल्या जातात. हा त्या कथांचा भाग आहे की काय, की विज्ञानाच्या निकषावर जे वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत, वनस्पतीच्या संदर्भातील असतील, प्राण्यांच्या संदर्भातील असतील, जीवांच्या संदर्भातील असतील, मनुष्यांच्या संदर्भातील असतील, महात्म्यांच्या संदर्भातील असतील, या प्रयोगांचा जर आपण एक आढावा घेतला तर गोरा कुंभाराचे हात परत आले या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवता येईल का, ते खरे आहे हे आपल्याला मानता येईल का, या गोष्टींचा गुरुजींनी या प्रकरणामध्ये आढावा घेतलेला आहे. आणि गुरुजी असं म्हणतात की राम नामाने रोग बरा होतो, कॅन्सर सारखाही, असं गांधीजी म्हणायचे. अध्यात्मातील सत्य हे अध्यात्मामध्ये ज्या ज्या स्थितीला जो जो माणूस महात्मा पोचलेला आहे त्याला त्याला ती सिद्ध आणि सत्य वाटतात, ही खरीच गोष्ट आहे. त्यामुळं गांधीजी ज्या आध्यात्मिक स्थितीला पोचले होते, रामनामाची जी अनुभूती त्यांना आली होती ती अनुभूती त्यांनी विशद केली असेल, परंतु ते सार्वत्रिक सत्य आहे का, असाही एक प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण असं की विज्ञान हे सार्वत्रिक सत्याला मान्यता देतं, ते इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्तिगत सत्याला मान्यता देत नाही. त्यामुळे मग गुरुजी असं म्हणतात की विनोबा असं म्हणाले की विनोबांना अल्सर होता, रामनामाने रोग पूर्ण बरा होतो का नाही या संदर्भामध्ये विनोबा न बोलता ते नक्की ही गोष्ट सांगतात त्यांच्या अनुभूतीप्रमाणे की रोग हा त्या दुःखाचं किंवा वेदनेचं विस्मरण मात्र रामनामाने नक्की होईल. आणि या संदर्भामध्ये विनोबा हे फार आश्वस्त आहेत आणि ते आपल्या अनुभूतीतून ही गोष्टी सांगतात. आता जर आपण असं बघितलं की साधा आपला वाक्प्रचार आहे की काळजीने त्याचा चेहरा पडला. आता काळजी नावाची एक भावना आहे आणि भावनेनं चेहरा कसा काय काळा पडतो, असं कधी आपण वाक्प्रचार ऐकला नाही की काळजीने त्याचा चेहरा उजळला, काळजीने त्याचा चेहरा पांढरा पडला. भीतीनं पांढरा पडला हे ऐकतो आपण, परंतु काळजीने त्याचा चेहरा चिंतातूर झाला, चेहरा पडला. तर या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी कुणाला तरी बघायला मिळालेल्या आहेत, कुठेतरी अनुभूतीला आलेल्या आहेत आणि या अनुभूतीमधूनच हे वाक्प्रचार तयार झालेले आहेत. गुरुजी म्हणतात की साध्या माणसांच्या किंवा कृमी कीटकांच्या संदर्भामध्ये, प्रयोगांच्या संदर्भामध्ये जर आपण तर गांधील माशी माईक बंद करा राजकुमार, माईक बंद करा. गांधील माशीचं गुरुजींनी उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की गांधील माशी सारखी कुंभारीण एक आहे आणि ती एक आळी आणते आणि त्या आळीला दंश करून जाते आणि तो दंश इतका वेदनेनं विवळणारा असतो की ती आळी वाट बघते किंवा ती चिंतन करते की आता कधी ती गांधील माशी येईल किंवा कुंभारीण येईल, कधी मला दंश मारेल.
आणि त्याच्यातून मग त्याच प्रकारचं चिंतन करत 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 त्या अळीचं रूपांतर त्या माशीमध्ये होतं किंवा ती कुंभारीन होते. म्हणजे जो करील जयाचे चिंतन तैसे होईल त्याचे मन, परंतु जो करील जयाचे चिंतन तैसे होईल त्याचे शरीर. हे खरं आहे का? तर ध्यानाच्या माध्यमातून समस्पंद होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या समस्पंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे हे खरं आहे असं गुरुजी मानतात. आपण कशाचं ध्यान करतो? आपण उगवत्या सूर्याचं ध्यान करतो. आपण कधी अंधाराचं ध्यान केलेलं आहे का? नाही. आपण उगवत्या सूर्याचं ध्यान केलेलं आहे, आपण प्रकाशाचं ध्यान केलेलं आहे. प्रकाशाचं ध्यान केल्यानंतर आपल्यामध्ये काय येते? आपल्यामध्ये ऊर्जा येते, आपल्यामध्ये उत्साह येतो, आपल्यामध्ये चैतन्य येते, आपल्यामध्ये आनंद येतो. आता ध्यान कशाचं केलेलं आहे? ध्यान त्या सूर्याचं केलेलं आहे की जो या सृष्टीला प्रकाश देतो, आनंद देतो, चैतन्य देतो, आणि या चैतन्यातून, या प्रकाशातून, या ऊर्जेतून ही संपूर्ण सृष्टी एक 12 तासाचं जे जीवन आहे ते जीवन अत्यंत आनंदानं जगते. नवजीवन, नवसंजीवनी या सृष्टीला या प्रकाशाने मिळते. मग या उगवत्या सूर्याचं ध्यान केल्यानंतर आपल्यामध्येही तसं चैतन्य, आपल्यामध्येही तशा प्रकारचा आनंद, आपल्यामध्येही तशा प्रकारचं सुख निर्माण होतं, एक आशा निर्माण होते, एक आत्मविश्वास निर्माण होतो. हे कशामुळे शक्य झालं? तर हे ध्यान करण्याच्या प्रक्रियेमुळे शक्य झालं. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे ज्या गोष्टीचं, म्हणजे जे आपले ध्येय आहे आपल्या समोर, जे त्याचं आपण त्याचं ध्यान करतो, आणि ध्यान केल्यानं ती गोष्ट आपल्यामध्ये त्या स्पंदनांच्या रूपाने आपल्यामध्ये येते आणि आपण त्याच्यासारखं होतो. मग रामायणामध्ये रामाचं ध्यान करणारे जसे भक्त आहेत, तशाच प्रकारे रावण नावाचा सुद्धा एक जो खलनायक आहे, हा खलनायक सुद्धा नेहमी रामाचं ध्यान, काय रामाचं ध्यान. आणि त्याच्यामुळं असं म्हणतात की मरताना त्याला सद्गती प्राप्त झाली, कारण त्याला सुद्धा एक भक्तीचं रूप देण्यात आलं. त्या भक्तीला रावण भक्ती असं म्हणतात. म्हणजे गुरुजी असं म्हणतात की समस्पंद झाल्याने एखाद्या गोष्टीच्या निश्चितपणे शरीरामध्ये रूपांतर होऊ शकतं. मग हे रूपांतर कसं होतं? मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही नवीन नवीन ध्यानामध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा फार, म्हणजे आपण म्हणू की त्याला प्राथमिक स्थितीतले आमचे ते दिवस होते ध्यानाचा आनंद घेण्याचे आणि अनुभव घेण्याचे. त्याच्यामध्ये आपले ध्यानातले सहकारी सूर्यकांत लोंढे सर यांना शंकराचं ध्यान लागायचं. आणि मला आठवतं की नंदलालजी आणि बनसोडे गुरुजी यांच्या समोर जेव्हा ते ध्यान प्रगट झालं होतं, ते आले होते, तेव्हा गुरुजी असं म्हणाले होते की स्फटिकासारखा चेहरा झाला आहे, याला नजर न लागो. अशा प्रकारची गुरुजींची ती वाक्य होती. आणि ते म्हणताना ते असं म्हणाले होते की ध्यान शंकराचं आहे, शिवाचं आहे, आणि त्यामुळं अत्यंत उच्च दर्जाच्या शिवाचं हे ध्यान असल्यामुळे चेहऱ्यामध्ये असं रूपांतरण झालेलं आहे. असं रूपांतरण कुणाकुणामध्ये झालं याची मी नावही सांगू शकतो. गुरुजींनी त्याची उदाहरणं दिलेली आहेत आणि गुरुजींनी सांगितलेलं आहे की त्यांच्या चेहऱ्यांमध्ये बदल झाले. म्हणजे गुरुजी असं म्हणायचे की नाहीतर अगोदर हसत हसत म्हणायचे की तेलकट दिसत होता चेहरा, आणि आता कसं ते उजळलेलं दिसतं सगळं. म्हणजे जेव्हा आपण चैतन्याचं ध्यान करतो किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन अतिशय न्यूट्रल होऊन आपण असं म्हणू शकतो की जो ज्याचं ध्यान करेल त्याचा चेहरा किंवा त्याचं शरीर त्याच्यासारखं होईल. मग गुरुजी क्रमिक कीटकांचं उदाहरण देत असताना आपल्याला सुद्धा दैनंदिन गोष्टींमध्ये हे बघायला मिळतं की एखाद्या अवयवाचं तुटल्यानंतर पुन्हा येणं शक्य आहे का, याचा धुंडोळा घेताना आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या घरामध्ये असणारी पाल जी आहे, सगळ्यांनी बघितलेलं हे उदाहरण, मला वाटतं सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे की पाल कुणी झाडून मारण्याचा प्रयत्न केला तर घाबरून भीतीनं ती पाल एका सेकंदामध्ये आपल्या शेपटीचा त्याग करते. आता ही गंमत आपण अनेकदा बघितलेली, आपल्यासाठी ती गंमत आहे, तिच्यासाठी नाहीये. भीतीपोटी एखाद्या शरीराच्या अवयवाचा त्याग करता येतो का? क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2,
जर त्याग केला, एखादा शरीराचा अवयव तोडून बाजूला टाकला, तर मग रक्त कुठं गेलं? कुणाला रक्त दिसलंय का की पालीचं शेपूट तुटून पडलंय आणि तिथं रक्ताचे 2 थेंब दिसलेत? मला तरी अजून दिसलेले नाही. प्रश्न क्रमांक 3, की त्या शरीराच्या अवयवामध्ये इतका जीव ती निर्माण करते की एखाद्या शत्रूला जणू काही पालीचा हे छोटस शेपूट हेच तिचं शरीर आहे असं भाग पाडण्या इतपत ते शरीर, ते शेपूट वळवळ वळवळ करीत राहत. म्हणजे त्याच्यामध्ये तिनं तो जीव पण सोडलेला आहे आणि त्या पेशींना जणू काही कमांड दिलेली आहे की जोपर्यंत शत्रू आमचा भ्रमित होणार नाही तोपर्यंत तू वळवळत राहायचं, आणि मग थोड्या वेळानं ते थंड पडतं. बर, त्याच्यानंतर ती पाल शेपूट उगवतं का तिला? तर शेपूटही उगवतं. असे प्रयोग बेडकांवर, उंदरांवर शास्त्रज्ञांनी केलेले आणि त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की एक ऊर्जा प्रवाह हा त्या अवयवांमध्ये जर आला तर ते अवयव पुन्हा एकदा येऊ शकतात. म्हणजे मुकम करोती वाचालम, आणि पांगळा माणूसही गिरी म्हणजे डोंगर ओलांडू शकतो. हे संत वचन जे आहे ते कशाच्या आधारे? मग कारण संत वचन सत्य वचन आहे हे आपण मानत आलेलो आहोत. कारण संत काही कुणी गौडबंगाल करणारे साधू नाहीयेत की जे काहीतरी आपलं म्हणतात आणि लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. संत आपले परमेश्वराकडे जाणारे, परमात्म्याकडे जाणारे असे साधक, असे जीव आहेत की जे त्या भक्तीच्या उन्मादामध्ये त्यांनी एखादी गोष्ट म्हटली, एखादी गोष्ट केली तर ते परमेश्वरा इतकंच त्रिकालाबाधित सत्य आहे अशा अवस्थेमधून आलेले ते शब्द असल्यामुळं त्यांना आपल्याला कधी मिथ्या ठरवता यायचं नाही. मग विज्ञानाच्या साह्याने ते किती खरे आहेत याचं स्पष्टीकरण गुरुजींनी आपल्याला वारंवार जे दिलेलं आहे त्यापैकीच या प्रकरणामध्ये या अवयव निर्मितीचं सुद्धा गुरुजींनी उहापोह केलेला आहे. आता हे सांगत असताना आपल्याला हेही लक्षात येईल की मुकम करोती वाचालम, आपण म्हणतो कुणाला मुका म्हणतो? आपण प्राण्यांना मुक म्हणतो. आपण म्हणतो मुका प्राणी हो, त्याला काय, हो ना, मुक प्राणी, त्याला काय बोलता येतं का? मग आपण यापूर्वी बघितलेलं आहे की रेड्यामुखी वेद खरंच बोलवले का, या प्रकरणाचा उहापोह आपण केला आणि आपल्याला असं लक्षात आलं की एखाद्या जीवाला समस्पंद जर करता आलं तर ते भिंतही चालू शकते आणि एखादा प्राणी बोलू शकतो. म्हणजे बोलणं म्हणजे काय विशेष नाहीये काही. आवाज तर सगळ्यांना निर्माण, ध्वनी यंत्र सगळ्याला आहे. आणि मग जर हे खरं असेल तर मुकम करोती वाचालम हे सुद्धा जसं बरोबर आहे. मग कशा प्रकारे आता काय येईल, हात कसे येतील मग गोरा कुंभारांना? तर जी उत्कटता आहे त्या उत्कटतेपोटी. कोणती उत्कटता? की रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण गुरुजींनी दिलेलं आहे. इतकी उत्कटता, आता आपण म्हणू की ही उत्कटता आपल्याला का नाही हो अशी पावलो पावली दिसत? पावलो पावली हे उदाहरण का नाहीत? कारण पावलो पावली त्या दर्जाची एकाग्रता, त्या दर्जाची समीपता, त्या दर्जाची सलोखता आणि त्या दर्जाची सायुज्यता जी रामकृष्ण परमहंसांना सहज साध्य होती, कुठल्याही साधनेला 3 दिवसापेक्षा अधिक कालावधी त्यांना लागला नाही, ती उच्च दर्जाची एकाग्रता किंबहुना तेच ते होण्याची, समस्पंद होण्याची पात्रता ही प्रत्येक ध्यान करणाऱ्या माणसामध्ये असणं शक्य नाही. त्याच्यातही अनेक प्रकार आहेत. त्यामुळे कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे खरं आहे का? म्हणजे माणसाच्या मनामधल्या शंका आणि धारणेची त्याची मर्यादा, ज्याच्यावर गुरुजी नेहमी बोट ठेवायचे आणि असं म्हणायचे की आपण धारणा करायलाच कमी पडतो. तर ही धारणेची मर्यादा जर उच्च दर्जाची असेल तर काहीही होऊ शकतं. याचं उदाहरण अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 200 वर्षापूर्वी रामकृष्ण परमहंस नावाच्या एका अत्युच्च दर्जाच्या महात्म्याने, साधकाने नव्हे एका अवताराने दक्षिणेश्वरच्या काली मठावर ध्यान करत असताना गंगे शेजारी हे सिद्ध केलं. काय सिद्ध केलं? त्यांनी हे सिद्ध केलं की हनुमानाची साधना करत असताना त्यांना शेपटी उगवली होती. तर विज्ञानही सांगेल की माणसाला शेपटी होती. जर माणूस हा वानराचा वंशज असला किंवा त्याची उत्क्रांत रूप असलं तर कधी काळी शेपटी होती. मग कुठे गेली ती शेपटी?
गुरुजी असं म्हणतात की यूज अँड डिसयूज, म्हणजे एखाद्या अवयवाचा वापर करणे आणि वापर न करणे या गोष्टींमुळे सुद्धा अवयवांमध्ये बदल होत असतो. कसा बदल होत असतो की वानर हे शेपटीचा आजही अत्यंत उपयुक्त गोष्टी, वेगावर नियंत्रण असेल किंवा त्याच्या वळण्यावर नियंत्रण असेल, गतीवर नियंत्रण असेल, दिशेवर नियंत्रण असेल, यासाठी तो त्याचा वापर करतो. किंवा एखाद्या गोष्टीचं सहाय्यभूत अवयव म्हणून सुद्धा तो त्याचं रूपांतर करतो. माणसाने दोन पायावर उभं राहिल्यानंतर त्या गोष्टीला आपला उपयुक्त अवयव समजण्याच्या ऐवजी अडचण समजायला सुरू केली आणि त्यानंतर त्याची शेपटी गेली, असं उत्क्रांतीमध्ये सांगण्यात येतं. मग माणसाच्या या उत्क्रांतीमध्ये तो अवयव पुन्हा उगवू शकतो का एकदा गेलेला? तर मग रामकृष्ण परमहंसांनी हे सिद्ध केलं की उगवू शकतो. आता ती कदाचित शेपटी गुरुजी म्हणतात की आणखीनही लांबली असती, परंतु त्यांची साधना ही विशिष्ट काळासाठी होती म्हणून तेव्हा ती गोष्ट थांबली. रामकृष्ण परमहंसांचं आणखी एक उदाहरण सांगण्यात येतं की अत्युच्च दर्जाची एकाग्रता करत त्यांनी राधा भावाने कृष्णाची आराधना केली. राधा भाव हा स्त्री भाव आहे आणि सखी भावाने, स्त्री भावाने आराधना करत असताना त्यांनी मथुर बाबूला सांगून स्त्रियांचे कपडे, स्त्रियांचे दागिने करून घेतले आणि इतक्या स्त्री भावाने, इतक्या कोमल भावाने किंवा स्त्री देहाची धारणा करून कृष्णाची जी सेवा केली किंवा कृष्णाची जी धारणा केली, त्याच्यामुळे त्यांना स्त्री धर्म प्राप्त झाला, असाही उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये येतो. मग एखाद्या पुरुषाला जर अशा प्रकारे स्त्री देहाची धारणा करून, धारणा नाही नुसती, समस्पंद होता आलं पाहिजे, तसंच होता आलं पाहिजे. आणि फक्त हृदयच नव्हे तर शरीरामध्ये सुद्धा तशा प्रकारची कोमलता, तशा प्रकारचं रूपांतर कशा प्रकारे किती उच्च दर्जाचं होऊ शकतं, याचं उदाहरण श्री रामकृष्ण परमहंसांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं. मग इतक्या प्रकारे देहांमध्ये जर रूपांतर होत असतील, बरं हे माणसांमध्ये हा, आता गुरुजी म्हणतात की त्याच्या अलीकडचा अपक्रांत जीव आपण घेऊ, जाऊ द्या. गुरुजी म्हणतात की एक साधा जीव घेऊ, आपण साप घेऊ. हिरव्या रंगाचा साप हिरव्या गवतामध्ये आपल्याला नेहमी दिसतो, आढळून येतो. जशा जशा प्रकारचे जिथं जिथं भूप्रदेश आहे त्या त्या रंगाचे प्राणी तिथं आढळतात. आता हे कसं कुणी बनवलं हे, तर त्याला कुठेतरी त्या प्राण्याला स्वसंरक्षणाची भीती असेल आणि त्या भीतीमधून लपण्यासाठी त्या भूप्रदेशासारखंच किंवा त्या गवतासारखंच त्याला व्हावं असं कुठेतरी उत्कटतेनं वाटत असेल आणि त्या उत्कटतेतून ते तसं होतं. मग त्वचेलाही त्या प्रकारचा रंग येतो. मग त्या गवतामध्येच हिरव्या रंगाचे साप सापडतात किंवा वाळवंटामध्ये त्या वाळवंटाच्या वाळू सारख्या रंगाचे साप सापडतात. साधी फुलपाखरं जे आहेत ते फुलपाखरं सुद्धा फुलांवर बसताना फुलांचा रंग धारण करतात, फुलांचा रंग धारण करतात. सरडा नावाचा प्राणी आपण नेहमी बदलतो की आपल्याकडे एक म्हण आहे ना, सरड्यासारखे रंग बदलणे. म्हणजे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणच्या भूप्रदेशाचा, झाडाचा, पानाचा, खोडाचा रंग ते धारण करतं आणि ते धारण केल्यानंतर त्या प्रकारे ते दिसतं. म्हणजे एखाद्या पक्षाला, आकाशातून उडणाऱ्या एखाद्या पक्षाला, घारीसारख्या पक्षाला, घुबडासारख्या पक्षाला, गरुडासारख्या पक्षाला त्या सरड्याला भक्ष बनवू नये म्हणून, त्याला आकाशातून दिसू नये म्हणून त्यानं काय केलेलं आहे, आपल्याला त्या खोडाच्या, त्या पानाच्या, त्या झाडाच्या रंगामध्ये स्वतःला ढाळून घेतलेलं. आता गुरुजी असं म्हणतात की जर, म्हणजे आता आपण हे मागं बघितलेलं आहे की अमिबा नावाच्या किंवा शैवाल नावाच्या वनस्पतीपासून सगळे जीव निर्माण झाले आणि सगळ्या जीवामध्ये माणूस हा उत्क्रांत प्राणी आहे. पण आहे तो जीवच, आहे तो प्राणीच. त्यामुळे जी गोष्ट पालीला शक्य आहे, अवयवाचा त्याग करणे आणि नंतर पुन्हा शेपटी उगवणे, जी गोष्ट एखाद्या बेडकाला शक्य आहे, जी गोष्ट शास्त्रज्ञांनी उंदरावर प्रयोग करून सिद्ध केलेली आहे, जी गोष्ट रामकृष्ण परमहंसांच्या साधनेमधून सिद्ध झालेली आहे, शेपटी येणे किंवा स्त्री धर्म प्राप्त होणे, यासारख्या गोष्टी ज्या श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनीमधून
आपल्याला सहजपणे दिसून येतात, तीच गोष्ट अत्यंत उत्कटतेनं जर आपण धारणा केली तर आपल्याला होऊ शकते, ही गोष्ट आपल्याला आता मान्य करावी लागेल. आणि हे मान्य करत असताना मग गुरुजी असं म्हणतात की जर गोरा कुंभारांना आपले हात छाटल्यानंतर छोट्या हाताने पुन्हा एकदा खूप आनंदाने भजन करण्याची इच्छा निर्माण झालेली असेल आणि भजन करीत असताना आनंदाने टाळ्या वाजवायला आपल्याला हातच नाहीत असं जर त्यांना वाटलं असेल तर त्या उत्कटतेची परिणिती त्यांना नवीन हात उगवण्यामध्ये निश्चितपणे होऊ शकते. आणि का होऊ शकत नाही अशा प्रकारचा प्रश्न गुरुजी विचारतात. प्रश्न फक्त उत्कटतेचा आहे. गुरुजी म्हणतात रामायणामध्ये आपल्याला दिसून येतं की मरीची नावाचा जो राक्षस आहे त्यानं हरणीचं रूप धारण केलं, रावणाने एका साधूचं रूप धारण केलं. म्हणजे काय, हे जे राक्षस होते हे सुद्धा एका अतिउत्कट अशा समस्पंद होणाऱ्या ध्यानाचे अधिकारी होते. गोरा कुंभार तर होतेच होते, भक्ती रसामध्ये तल्लीन होणारा एकदम महात्मा होता, संत महात्मा होता, ज्यांच्या तेरच्या वाड्यावर ज्ञानेश्वर, नामदेव महाराज असे सगळी संतांची मांदियाळी त्यांना भेटण्यासाठी यायची, आळंदीहून यायची, पंढरपूरहून यायचे. म्हणजे इतके उच्च दर्जाचे संत होते, इतके भक्ती रसामध्ये तल्लीन होणारे होते. आणि त्यांनी आपल्याला भजन करण्यासाठी, टाळी वाजवण्यासाठी हात पाहिजेत असं जर त्यांनी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा जर अतिशय उत्कट झाली तर त्या उत्कटतेचं रूपांतर हे अवयवांच्या येण्यामध्ये, अवयवांच्या वाढण्यामध्ये आणि अवयवांच्या नवनिर्मितीमध्ये होऊ शकतं. अशा प्रकारचा सिद्धांत गुरुजी या विज्ञानाच्या आणि ज्या गोष्टी अनुभवाने सप्रमाण सिद्ध झालेल्या आहेत त्या अनुभवांच्या आधारे गुरुजी ही गोष्ट आपल्या समोर मांडतात. मला असं वाटतं की गुरुजी फक्त एवढंच सांगतात की तुम्हाला अतिउत्कट अशी जी धारणा आहे, या धारणेच्या प्रवाहातून जी इलेक्ट्रिक ऊर्जा निर्माण होईल, त्या इलेक्ट्रिक ऊर्जेमधून काहीही शक्य आहे असं सांगताना गुरुजी असं सांगतात की नाही का, जिराफाचं एक उदाहरण दिलेलं आहे गुरुजींनी, की प्राणी जे आहेत ते प्राणी जिराफासारखा प्राणी की आपल्याला झाडाचा उंच पाला खाता यावा, या एका उत्कट धारणेमधून त्याची मान उंच झालेली, प्राणी तोच आहे पण मान उंच झालेली त्याची. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत, किंवा आता आपण त्याच्या पुढे जाऊन असं म्हणू शकतो की हरणाला ते वाघाची भीती आहे, त्याच्यामुळे त्याला उंच उंच डांगा टाकून अत्यंत वेगाने पळण्याची क्षमता प्रदान केली, त्या उत्कटतेतून ती आलेली. आणि अशी उत्कटतेमधून, उत्कटतेशिवाय या जगामध्ये कोणतीच गोष्ट घडत नाही. त्यामुळे जणू काही त्या उत्कटतेमधून जर आपण उत्कटतेच्या हे सगळे उदाहरणं जे विज्ञानाने दिलेले त्याचा आढावा जर घेतला तर निश्चितपणे आपल्याला गोरा कुंभाराला हात आले ही गोष्ट सुद्धा मान्य करावी लागेल असं गुरुजी म्हणतात. आणि या प्रकरणामध्ये गुरुजींनी शेवटी मात्र आपल्याला हेच सांगितलेलं आहे की अतिशय सावध राहा. हा सावधानीचा इशारा त्यांनी दिलेला आहे की तुम्ही उत्कटतेनं ज्या गोष्टीचं ध्यान कराल, ज्या गोष्टीशी तुमचं मन समस्पंद होते आहे, याची तुम्हाला जाणीव होते, तुम्ही त्या दिशेनं जात आहात, तुम्ही ते व्हा. म्हणजे मन एवं बंधनो मोक्ष कारण, मन हेच बंधन आणि मुक्तीचं कारण आहे. ज्याचं आपण ध्यान करतो, ज्याचं आपण एकाग्रतेने चिंतन करतो, ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात जसं की तसंच आपण होतो. आणि हे त्याचं अत्युच्च टोक आहे की फक्त मनावर नव्हे तर शरीरावर सुद्धा परिणाम होतो. ज्या पद्धतीनं आपण जर चिंच बघितली तर आपल्या जिभेला पाणी सुटतं, हे जितकं खरं आहे, हा अनुभव जितका खरा आहे, भीतीने पालीचं शेपूट तुटतं हे जितकं खरं आहे, गांधीन माशीच्या आळीचं त्या गांधीन माशीच्या भीतीमुळं कुंभारणीमध्ये रूपांतर होतं, एका माशीमध्ये रूपांतर होतं, हे जितकं खरं आहे. आणि हे आपल्याला जर दिसतं तर निश्चितपणे एखादा अवयव, जसा रामकृष्णांना जर 2 इंचाची शेपटी येत असेल आणि त्यांना स्त्री धर्माचा जर अनुभव येत असेल तर गोरा कुंभारांनाही ध्यान करण्याच्या, भजन करण्याच्या आणि भजनामध्ये टाळी वाजवण्याच्या अतिउत्कट इच्छेपोटी निश्चितपणे
त्यांना सुद्धा हात येत आहे, येत आले आले पाहिजेत त्यांना, असं गुरुजींनी या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. या प्रकरणामध्ये गुरुजींना जे मर्म सांगायचं आहे, मला असं वाटतं की आपण त्याचा उहापोह केलेला आहे. मला जेवढं सुचलं तेवढं मी आपल्या समोर मांडलं. आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या गुरुजींना माझा प्रणाम. या ठिकाणी वाणीला विराम. गंगाताई, गंगाताई आपण बोलू शकता पुढे. किंवा वेग भैया बोला बोला बोला. प्रसाधन किंवा घेऊन ना महाराज मीरा पण नाहीये. हो, कुणाला बोलायचं असेल तर बोलू द्या ना. तसं एकदम गडबड. ठीक आहे. इच्छा असेल तर बोला. कोणी काही प्रश्न असेल तर बोला, चर्चा करू आपण आणि थांबू. नसेल तर पसायदान घेऊ. घ्यायचं पसायदान मग. हो आम्ही पुन्हा आलेले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे जरो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वे ही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नितीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेष लोके ये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. एत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ. येणवरे श्री ज्ञानदेव, सुखिया झाला. येणवरे श्री ज्ञानदेव, सुखिया झाला. ओम देव शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, राप शांतिरोषधय शांति, वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्व शांति शांतिरेव सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. ओम. जय हो ठाकुर की, जय हो गुरुजी. सर्वांना प्रणाम.